नमस्कार मित्रांनो, आय होप ग्रुप बी मेन्सवाल्या कार्यकर्त्यांचा अभ्यास खूप छानपैकी सुरू असेल. आणि छानपैकी हे म्हणण्याचं कारण की त्यांना आता 28 दिवस वाढून पण भेटलेले आहेत. 1 जूनला जो पेपर होता तर तो आता 29 जूनच्या दिवशी आहे. तुमचे दोन्ही पेपर एका दिवशी. तर त्यासाठी आता 21 मार्चपासून 1-2-3 दिवसांपासून तुम्हाला 100 दिवस हातात आहेत 28 जूनपर्यंत जर आपण पाहिलं तर. आणि अर्थातच 29 जूनचा दिवससुद्धा तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2च्या ब्रेकपर्यंत आपण बोलत असतो प्लॅनिंगमध्ये, हे तुम्हाला माहिती आहे. तर कीवर्ड्स आता इथे थंबनेलवरतीच मी मेन्शन केले ते, त्यामुळे आणि ग्रुप बीचा पेपर आहे म्हणजे मेन्स आहे तर 2च पेपर महत्त्वाचे आहेत. आत्तापर्यंत म्हणजे कालपर्यंत किंवा इव्हन पुढच्या पण काही दिवसांमध्ये आपल्या यूट्यूबवरती राज्यसेवा मेन्ससाठी सेशन सुरूच आहेत. तर त्यावेळेस म्हणजे जे कोणी दोन्हीकडे स्कोअर असणारे कार्यकर्ते आहेत तर त्यांना माहितीच आहे की ग्रुप बीची मेन्सला तुम्हाला 2 महिने अवेलेबल आहेत राज्यसेवेच्या मेन्सनंतर. सो बिनधास्त राज्यसेवा मेन्सच करायची आता. आणि त्याच्यामध्ये जो पेपर 1 आहे त्याला महत्त्व द्यायचं असं आपण बोललंच आहे. आणि तो पेपर 1 म्हणजे तुमच्या ग्रुप बी मेन्सचा निम्मा तुमचा प्रायोरिटीचा पार्ट आहे. सो ग्रुप बी मेन्सला असणारे किंवा म्हणजे ज्यांचा स्कोअर छान आहे त्यांचा निम्मा अभ्यास होऊन जातो राज्यसेवा मेन्स करताना. सो त्यांनी तर राज्यसेवा मेन्सच करायचं आहे. नाही सर मग आता मेन्स शेवटचे आहे मग मला स्कोअर येईल का, मग कशाला उगाच करत बसू, काही नाही होत भावा. उलटं त्या पेपरला फेस कर, चांगल्यापैकी अटेम्प्ट कर, त्या एक्झामच्या मानसिकतेत जा. परत 2-3 दिवस ब्रेक घेऊन मग मेपासून पुन्हा एकदा ग्रुप बी मेन्सचा अभ्यास सुरू करायचाच आहे आपल्याला. सो आता ग्रुप बी मेन्सवरती फोकस करूया. आणि त्याच्यामध्ये जे 3-4 की पॉईंट्स मी दिले ते थंबनेलवरतीच, तर त्याच्यावरतीच आपण आतमध्ये बोलणार आहोत. तर काय की व्याकरण पेपर आणि GS पेपर म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 याच्यामध्ये बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. अभ्यास म्हणा, तुम्ही बॅचेस करा वाटेवर, किंवा तुम्ही रिव्हिजन करताय आणि शेवटी तुम्ही MCQ सोडवताय, तुम्ही टेस्ट सॉल्व करताय. तर ह्या 2 पेपरला व्यवस्थित बॅलन्स करायला ज्याला जमलं त्यालाच तिथे मार्क्स फेश होणार आहेत अल्टिमेटली. ज्याला व्याकरण खूप हलक्यात घ्यायची सवय आहे तर त्याचा तिकडे मग काही 70+ स्कोअर जाणार नाही आहे. आणि ज्याला पेपर 2 आता जाऊ दे प्रिलिम्सला केले मग आता काय करायची गरज आहे, बघू जूनमध्ये, अशा कार्यकर्त्याला पेपर 2ला पण स्कोअर येणार नाही कदाचित. सो ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला पाहायच्या आहेत, जस्ट अ सेकंड, मी AC चालू करायचं विसरलेलो आहे. हां सॉरी. येस सॉरी. हां, तर हा जो काय तुम्हाला बॅलन्स करायचा आहे पेपर 1 आणि पेपर 2चा, तर हा ज्याला जमेल तर त्यालाच अल्टिमेटली पोस्ट आहे आणि त्या म्हणजे स्कोअर आहे आणि त्यालाच अल्टिमेटली पोस्ट आहे. तर व्होकॅब्युलरी हा मुद्दाम कीवर्ड थंबनेलला म्हटला कारण की त्याला तेवढं महत्त्व आपण आतमध्ये देणार आहे. हा पेपर 1 मधला मुद्दा आणि पेपर 2 मधला मॅथ्स रिझनिंगचा मुद्दा. तर ह्या 2 विषयांना सुद्धा आपल्याला तेवढं महत्त्व का द्यायचं आणि ते थंबनेलला म्हटलं म्हणजे त्याच्यावरती काहीतरी मास्तर बोलणार आहे. सो ते पाहूया का, कारण की हे डिसाइडिंग फॅक्टर्स असणार आहेत. कुणीतरी हे इग्नोर करणार आहे. त्याच्या कंपॅरेटिव्ह जो याला वेळ देणार आहे परिपूर्ण तर त्याचा स्कोअर नक्कीच प्लसमध्ये जाणार आहे. त्यानंतर रीडिंग तुम्ही किती करताय, ग्रुप बीची मेन्स मी पुन्हा एकदा बोलतो 2च पेपर आहेत. तर मार्क्स फेच करण्यासाठी जे काय करायचे बेसिकली क्वेश्चन सॉल्व करणे, PYQ म्हणा किंवा टेस्ट सिरीज सॉल्व करणे, तर याच्यावरतीच खूप भर देण्याची गरज आहे. आणि मग जे मी सुरुवातीपासून सांगतोय प्रिलिम झाल्यापासून की पेपर 1ला ग्रामरला 85+ टार्गेट ठेवून तरी अभ्यास करायचा. आपण पडतील तो अलग मुद्दा, पण मिनिमम टार्गेट 85+ पाहिजे. अर्थात आतमध्ये पाहताना आपण पाहू की 70-75 पासून तर सुरुवात पाहिजेच तुमची. आणि पेपर 2 सुद्धा आता प्रिलिम्सला भरपूर मार्क आहेत मुलांना, तुम्ही पाहिलेलंच आहे. तर त्याचंसुद्धा टार्गेट आपण 75 अराउंड किंवा 75+च ठेवणार आहे. आणि आपण 65-70 जर तिथे क्रॉस करतो, इव्हन 60 क्रॉस करणं हे तर आपलं मिनिमम टार्गेट असणार आहे मेन्सला, पण 65-70 गेलं तरी खूप छान होईल. तर हे अचीव कसं होईल तर त्याच्याबद्दल आपण बोलूया. तर आधी पुन्हा एकदा आपण पूर्ण फ्लो पाहून घेऊ. हे त्या दिवशीचा मी काल फोटो टाकलेला होता की ते 100 दिवस कसे कॅल्क्युलेटेड, ते मुद्दाम माझ्या स्टुडिओमध्ये सगळ्या जे काय असतं माझं नोट्स तर त्याच्यातला फोटो येतो. हे प्लॅनर जे काय मी वापरतो म्हणजे तुम्हाला पण सांगत असतो की हे प्लॅनर नावाची PDF वगैरे प्रिंटआउट मारा. याच्यामध्ये काय लिहायचं असतं तर काय करायचा अभ्यास हे लायब्ररीत लिहायचं असतं सकाळचं, आणि रूमवर त्यावर काय करून झाला अभ्यास दिवसभरात. तर याचं तुम्ही हे काय फॉलोअप घेण्यासाठी तुम्हाला ही गोष्ट हेल्पफुल ठरते. ते पण आपण पाहू कसं वापरतील. आणि मग काही काही की पॉईंट्सवरती आपण लक्ष देऊ की बाबा किंग मेकर जे काय म्हणतोय आपण, ज्या 2 पेपरमध्ये पण कोणता, अर्थात टॉप किंग मेकर आपला पेपर 1 आहे व्याकरणचा, त्याच्यात ज्याला मार्क्स फेच करताना त्याची पेपर 2ची काळजी कमी होणार आहे. त्याच्यातसुद्धा प्रत्येक पेपरमध्ये कोणता कीवर्ड महत्त्वाचा राहील. किंग मेकर म्हणजे मी काय म्हणतोय की तुम्ही सिलेक्टच होताल दुसऱ्यांच्या कंपॅरेटिव्ह, असा कोणता घटक आहे जर तुम्ही त्याला वेळ दिला तर तुम्ही दुसऱ्यांच्या वरती आहात. तुम्ही किंग मेकर म्हणजे ते टॉपिक्स तुम्हाला किंग बनवणार आहेत आणि बाकीचे मुलं ते इग्नोर पण करणार आहेत. हे कटाक्षरे लक्षात घेऊन तुम्हाला हे सांगतोय मी. सो पेपर 1 आणि पेपर 2मध्ये असे कोणते मुद्दे ते आपण पाहू. व्याकरण पेपरवरती पुन्हा एकदा आपण जास्त थ्रस्टने बोलणारच आहोत. तुमच्या मानसिकतेत ते भिनलंच पाहिजे. आणि पेपर 2मध्ये सुद्धा मग कोणत्या टॉपिक्सला आता महत्त्व द्यावं, जे प्रिलिम्सला झाले ते जे हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी ते आता स्किप केले ह्या महिन्यापुरतं, इव्हन एप्रिलमध्ये पण तरी पण चालणार आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर पाहू त्याच्याबद्दल पण. आणि
मग मार्च एप्रिल मे जूनमध्ये एक्झॅक्टली आता पुन्हा इंडिव्हिज्युअल लेवलला कसे 2-3 प्रकारचे तुमचं प्लॅनिंग असू शकतं. म्हणजे मी एकच बोललं तेच करा असं तर नसणार आहे, पण कसं तुमच्या अभ्यासाच्या स्टेटसनुसार, म्हणजे पहिल्यांदाच मेन्सला असणाऱ्या मुलांसाठी वेगळं असेल हे, रिपीट मेन्स माऱ्या मुलांसाठी हे वेगळं असेल, आणि त्यात पण ग्रुप सीचे जे मध्ये पेपर आहे तुमचा, तर त्या ग्रुप सीचे 1 जूनच्या पेपरसाठी पण काय अभ्यास करता करता ह्या ग्रुप बीच्या मेन्सचा अभ्यास करणार आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा मे महिना खूप डिसाइडिंग राहील, तर त्याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोतच. सो ठीक आहे, आपण सुरू करूयात सेशनला आता. तर सर्वात पहिले हे जे मी बोललं की कालचं टार्गेट जे तुम्हाला इथे दिसत होतं, ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला आता सर्वांना दिसतच असेल, जस्ट अ सेकंड. हां, तर हे जे काय तुमचे 100 दिवस आहेत आपण असं बोलतोय, तर ते कोणते आहेत 100 दिवस? तर मार्चमध्ये तुम्हाला 21 मार्चपासून जर बोललं, 21 मार्च ते 28 जून, 29 जूनला तुमचा ग्रुप बी मेन्सचा पेपर आहे. तर मार्चचे आता तुम्हाला 11 दिवस आहेत, म्हणजे आज 18 तारखेला आपण व्हिडिओ करतो, 19, 20, 2 तुम्ही बोनस पकडून चाला, पण हा व्हिडिओ तोपर्यंत सर्वांपर्यंत पोहोचेल होपसो. मग एप्रिलचे 30 दिवस, मेचे 31 दिवस आणि जूनचे 28 दिवस. तर सध्या हिशोबात पकडताना म्हणजे प्लॅनिंग जे काय तुम्ही करताल उद्यापासून, बाबा मास्तरचं ऐकायचं ठरलं किंवा नाही ऐकायचं ठरलं, तर तुमचं तुम्ही जे ऐकताल, तर ते एप्रिलचे हे 28 दिवस वजा करून जे काय म्हणजे 30 वजा करून समजा आपण, तर 70 दिवसांचा सध्या नरेटिव्ह ठेवा. जूनमध्ये काय करायचं हे पार मेमध्ये गेल्यावर ठरवायचं आपल्याला. हे मी काय अँगलने बोलते, कारण की 1 जूनला बऱ्यापैकी मुलं ग्रुप सीची प्री पण देतील, मग तिथपर्यंत आपण मेमध्ये काय करता येईल प्रिलिम्सचं पण, ते पण काही मुलांच्यासाठी बोलणारच आहोत. मग पुन्हा तो पेपर झाला की जून महिना पुन्हा रिशेड्यूल करून तुम्हाला स्वतः बनवता येईल. सो 3-4 वेने आपण बोलूयात की प्लॅनिंग नेमकं कसं करता येईल त्या प्लॅनरच्या आधारे, कारण की खूप साऱ्या म्हणजे सेक्शनमधली मुलं असणार आहेत जे, एकतर मी पहिलं बोलले की राज्यसेवा मेन्स करणारे तोपर्यंत मेन्सच करतील, नंतर मेन्सचा अभ्यास सुरू करतील ग्रुप बीच्या, इव्हन पेपर 2चा, कारण की ग्रामरचा त्यांचा अभ्यास चांगला होणार आहे. ग्रुप सीच्या प्रिलिम्सचा अभ्यास करणारे मुलांनी ग्रुप सीच्या प्रिलिम्सचा अभ्यास मेंटेन ठेवून कसा हा ग्रुप बी करायचा आहे, आणि काही असे असतील की जे फक्त आणि फक्त ग्रुप बीवरतीच आता तुटून पडलेले असतील, त्यांच्यासोबत बाकीच्यांची खरी कॉम्पिटिशन आहे, ठीक आहे, तारेवरची कसरत ज्याला आपण म्हणतोय. तर आता मग मी तेच म्हणले की ढोबळ मनाने जूनचे जे 30 दिवस मी म्हटलं, म्हणजे 28 वाटत होतं, त्याला इफेक्टिव्हली 20 दिवस आपण वेगळे पाहूया शेवटी, जिथे पूर्ण रिव्हिजन हाच मोड तुमचा ॲक्टिव्ह असणार आहे. तिथे टेस्ट सिरीज करणे किंवा नवीन कोणती बॅच लावणे, कोणाच्या नोट्स वाचणे हा उद्योगच करायचा नाही आहे. आणि मग 21 मार्चपासून पुढे 40 दिवस, म्हणजे मार्चचे 10 आणि तुमचा एप्रिलचा महिना हे 40 दिवस, आणि मग मेचे तुमचे 31 आणि जूनचा पहिला आठवडा असे 40 दिवस. सो ह्याला असं बॅलन्स कसं करता येईल हे पहा, आणि प्रत्येकाने हे 40-40-20च करा. तुम्ही कोणत्याही परीक्षेला फोकस करा, हे बरोबर मीटरमध्ये बसते. मार्च आणि एप्रिल पकडलं तर राज्यसेवा मेन्स संपते, मे महिना सुरू होते तेव्हा तुमचा ग्रुप सीचा प्रिलिम्सचा पण अभ्यास सुरू होते, राज्यसेवा मेन्स संपल्यामुळे पुढचा ग्रुप बी मेन्सचा पण अभ्यास सुरू होते, आणि 1 जून म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये ग्रुप सी प्रिलिम्स पण संपते आणि पूर्णपणे ग्रुप बी मेन्सवरती फोकस करता येते. सो हा सगळा म्हणजे इफेक्टिव्हली सर्व विचार करूनच प्लॅन केला आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणताल मास्तर राज्यसेवा मेन्स अभ्यास करते, तिकडचं स्वतः पेपर देते ना, आम्हाला ग्रुप बी कसं सांगते, कारण की कोणतीही एक्झाम असली तरी पण मेन्सची मानसिकता माहिती आहे, मुलांची पण माहिती आहे, आणि शिक्षकाकडनं कन्वे करण्याची गोष्टी पण माहिती आहेत. सो त्यामुळे फक्त सांगतो, आणि हे 85+, 75+ काही ओव्हर टार्गेट नाही आहे. उगाच ह्याला मार्क पडले तर 78-79 म्हणून आपल्याला सांगते पेपर 1ला, तर ते पडलेच पाहिजेत, आणि ते पडतात कसे. पुढे मी बोलले एका ठिकाणी की MCQ सॉल्विंग अजूनसुद्धा तुम्ही ओरिजिनल आयोगाचे पेपर्स नसतील फॉलो केले, PYQ विश्लेषणाची पुस्तकं नक्की वापरावीत ग्रामरला, तिथं तुमची तोंडपाठ झाली असतील काहींची किंवा व्हावीत म्हणजे इथून पुढे. पण ओरिजिनल जो 1 ते 50 मराठी, 51-100 इंग्लिश हा जो सेट आहे ना, याच्यावरती फोकस करा, याचा सराव करा जास्तीत जास्त, आणि 2016पर्यंतचे पेपर करा, 23 ते 16 जे काही 28 वगैरे पेपर होतात. आपण त्याची म्हणजे काय म्हणता येईल की टेलिग्रामवरती बॅच पण घेतलेली, म्हणजे टॅब बेस रेकॉर्डिंगचे क्वेश्चन सॉल्विंगचे. त्याच्यात मी ज्ञान वाटप करण्यापेक्षा म्हणजे शिकवण्यापेक्षा तुम्हाला पेपरच्या मानसिकतेत 20 मिनिटात मराठी उरकवून मग इंग्लिशची भीती, तर इंग्लिशला जास्त वेळ कसा देता येईल, पॅसेजचा टाईम कसा बॅलन्स करता येईल, आणि 70+ जाण्याची गॅरंटीच त्या MCQ सॉल्विंग टेक्निक जर समजल्या तर ही मी त्यातनं दिलेली आहे. तर व्हॉट आता तो कमर्शियल अँगल थोडाफार की जी बॅच त्यांना घ्यायची तर तिथे घेऊ शकतात. ठीक आहे, आता मार्च एप्रिल मे जून हे तुमचे 4 महिने असेल. हे मी मार्चच्या सुरुवातीला देणार होतो, सॉरी फॉर दॅट, मी नंतर माझ्याकडनं मिस होऊन गेलं. आता मार्चचा महिना तुम्ही नंतर संपत पण आला मास्तर आता देतो, तर ठीक आहे, काय नाही, हे 21 मार्चपासून तुम्ही सुरू करू शकता. मग हे एप्रिल मे जून ह्याची PDF मी तुम्हाला टाकेल, हे तुम्ही प्रिंट मारून वापरू शकता. सिंगल पेजेस पण येतील त्याच्यात, आणि हे तुम्हाला लायब्ररीत लावायला होईल 4 एका दिवसात. आणि इथे तुम्हाला ते तुमचे 100 दिवस बसवायचे आहेत, इथून सुरू होणार आहे. ठीक आहे, इथे तुम्हाला हे 1 जून तुमचं ग्रुप सी प्रिलिम्स टार्गेट करून ठेवायचे. जे मुलं राज्यसेवेच्या मेन्सला असतील त्यांना इथे कुठे गेलं एप्रिल, हां, हे 26, 27, 28 एप्रिल हे पण टार्गेट करून ठेवायचं, आणि मग पुढे तुमचं 29 जून हे पण टार्गेट करून ठेवायचं. सो ते कायम समोर दिसलं पाहिजे, जे तिन्हीमध्ये पण आहेत त्यांना तिन्ही दिसेल, आणि जे काही वाटेवर तुमचे टार्गेट असतील ते. आणि आता ह्या 3 महिन्यात काय एक ढोबळ मायाने बोललं तर सगळ्यात पहिला बेसिक क्रायटेरिया,
2 फेब्रुवारीला पेपर झाला आहे तुमचा, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही अभ्यास करतच आले ते. आय होप सो की तुम्ही ग्रामरचाच अभ्यास सुरू केला असेल. ज्या काही तुम्ही बॅचेस लावल्या असतील, ज्यांनी बॅचेस झाल्यात करून त्यांनी त्यांची रिव्हिजन चालू केली असेल, ज्यांनी टेस्ट सिरीज लावल्या असतील, ज्यांनी पेपर स्वतः सोडवले असतील किंवा रिव्हिजनच्या बॅचेस घेतल्या असतील, आय होप की तुम्ही फेब्रुवारीमध्ये पूर्णपणे ग्रामरवरतीच फोकस केला असेल. ज्यांनी पहिल्यांदाच मेन्स आहे ते तर ग्रामरच करतील ऑब्व्हियसली, कारण की त्यांच्यासाठी ते नवीन आहे. अजून पण मार्च एंडपर्यंत पण तुमच्या ग्रामरचेच बॅचेस चालतील, कारण की ते सुरुवातीला करता येतं. ते हेवी कंटेंट आहे. ग्रामर असं GS सारखं नोट्स बेस शॉर्ट बेस लगेच सुरुवातीला कळत नाही पुस्तकं वाचून. सो तुमच्या त्या ज्या काही असतील 80-100 तासांच्या ऑलमोस्ट बॅचेस असतात, ज्या काय ग्रामरच्या असतात त्या टीचिंगच्या बोलतोय मी, ठीक आहे. आपली PYQ बेस बॅच आहे, ठीक आहे. सो त्या बॅचेस तुमच्या चालू असतील तर इट्स ओके. मार्च एंडपर्यंत तुमच्या त्या बॅचेस चालू असतील. इव्हन मी बोले मिड एप्रिलपर्यंत जरी तुमच्या व्याकरण पेपरचा अभ्यास बॅचेस थ्रू चालू असेल, फर्स्टला बोलतोय मी, किंवा जे रिपीटेड आहेत पण बॅच लावले होते, तर घाबरू नका. बरेचसे मुलं कॉल करतात किंवा मित्र पण आमचे आहेत की नाही अजून ग्रामरच चाललंय ते उरकतच नाही, तर इट्स ओके. मेन्सला 2च पेपर आहे आणि त्यातला हाफ पेपर म्हणजे व्याकरण 100 मार्कांचा, त्याला तुमचं ह्या 5 महिन्यातले 2.5 महिने जातात, तर इट्स ओके. हे पूर्णपणे ग्राह्य आहेत. त्या पेपरची तेवढी डिमांड आहे. त्यात बाऊ करून घेऊ नका की मी मागं पडलोय की काय, माझं कसं काय उरकत नाही. इट्स ओके, इट्स टोटली ओके. मुळात ते देणंच गरजेचं आहे तेवढं वेळ. आणि ज्यांची रिपीटेड मेन्स आहे त्यांचा तर ऑलरेडी ग्रामरचा अभ्यास झाला पण असेल, त्यांचा पॅरलली पेपर 2चा पण अभ्यास चालू असेल. पण अजून पण कोणी की नाही प्रिलिम्सला खूप स्कोर आलाय, काय घाबरायचं, पेपर 2ला पडेल, आणि पेपर 2ला काहीच पाहिलं नसेल, तर त्यांनी आता जागा व्हायची गरज आहे. पेपर 2 मध्ये पण काय पाहायचं हे आपण पाहूच. सो ढोबळ मनाने मी सांगेल की मार्च एंडपर्यंत ज्यांच्या चालल्यात ग्रामरच्या बॅचेस थ्रू म्हणा, अभ्यासात थ्रू म्हणा, ते करत राहा. इव्हन मिड एप्रिलपर्यंत तेच करा, काही वावगं ठरणार नाही त्याच्यामध्ये. राज्यसभा मेन्सवाल्यांनी कसं काय करायचं ते आपण सगळ्या शेवटी बोलू व्हिडिओच्या. त्यांनी तर काहीच नाही म्हणजे करायचं ना एप्रिल एंडपर्यंत. त्यांनी जे आहे तो मेन्सचा अभ्यास करायचा आहे. त्यांनी 1 मे पासून मग पेपर 2चा अभ्यास करायचा आहे कंबाईनच्या. सो हे करावं. आणि मग कुठेतरी एप्रिल सुरू होताना मी सांगणार आहे पुढे की मॅथ्स, रिझनिंग आणि करंट अफेअर्स या विषयांना हात घालावा ग्रुप बीच्या मेन्सवाल्यांनी. का मॅथ्स रिझनिंग? कारण की तो मेजर डिसाइडिंग फॅक्टर राहिलेला आहे प्रिलिम्समध्ये. पण ज्यांचे कोणाचे 55+, 58+, 60+ स्कोर गेलेत त्यांना मॅथ्स रिझनिंगला खपाखप डायरेक्ट 15, 16, 17, 18, 19 मार्क आलेले आहेत, ठीक आहे. सो ते केल्याशिवाय तुम्हाला मेन्सला लिस्टमध्ये येण्याची अशी झेप नाही भेटणार आहे. तेच पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी जे आपण करतोय कॉन्फिडन्सने राहतोय, अचानक ते अवघड पण येऊ शकतं. प्रिलिम्सला पॉलिटी खूप पण सोपं आलं तर ते तसं सोपं पण येऊ शकतं, पण ते म्हणजे माहीत नाही आहे. बट मॅथ्स रिझनिंगला ज्याला स्कोर येतोय ना, ज्याचा पेपर अटेम्प्ट होतोय, ज्याला ते पेपर अटेम्प्टची टेक्निक आहे, तर तो डायरेक्ट प्लसमध्ये उडतोय. कारण की बाकीचे मग 10, 11, इव्हन 10च्या पण खाली स्कोरवाले आहेत. मेन्सला तर इव्हन 22 मार्कापर्यंत मॅथ्स रिझनिंग जाते आपलं. आणि 3 प्रश्न जे 2 कायद्यांचे आहेत, RTI कायदा आणि RTS कायदा, लोकसेवा हक्क अधिनियम, माहितीचा अधिकार, तर 3 प्रश्न ते खिशातलेच आहेत. सो ते 22 + 3 25 मार्क तुम्ही एप्रिलला सुरू केलेच पाहिजेत. काही काहींच्या आत्ता सुरू पण असतील. मॅथ्स रिझनिंग हा विषय सरावानेच सुरू राहतो आणि ते सलग बसतो, 2 दिवस संपवतो असा टॉपिक नाही. तुम्ही तो एकदा सुरू केला की पुढचे 15-20 दिवस तुम्हाला ते मॅथ्स रिझनिंग प्लॅन करूनच करायला लागतं. हे एप्रिलला सुरू करा. आणि ज्यांना असेल कॉन्फिडन्स, ज्यांना 18, 19, 20 मार्क पडलेत प्रिलिम्सला, त्यांनी इव्हन मेमध्ये जरी सुरू केला, एप्रिलमध्ये जरी नाही मॅथ्स रिझनिंग केलं तरी इट्स ओके. कारण की त्यांना तेवढा कॉन्फिडन्स असेल स्वतःच्या अभ्यासावरती, स्वतःच्या पेपर सॉल्विंग टेक्निकवरती. पण ज्यांचे प्रिलिम्सला 10, 11, 12पर्यंतच मार्क राहिले ते बेस्ट मार्क तुमचे बिलकुल नाही आहेत. ट्रस्ट मी, मेन्सला पोरांना 18, 19 ॲव्हरेज मार्क असतात पेपर 2 मध्ये मॅथ्स रिझनिंगला. मग GSला जे मार्क पडतात, पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, त्यातल्या सायन्स टेकला, तिथनं मग त्या पेपरचं स्कोर कुठे लिमिट राहील विद्यार्थ्याचं ते ठरतं की तो डायरेक्ट 60+ किंवा 70+ जातोय की मग कुठेतरी 55-60लाच खेळतोय. मेन्सला 60च्या आत खेळून तर काय फायदाच नाही आपला, ठीक आहे. आता तुम्ही पार नाही मग सर मी होतोय ना पास, मला भेटते ना पोस्ट, तसा तुमची मानसिकता असेल तर मग तो मुद्दाच नाही आहे. सो ते करावं. आणि मग कुठेतरी मिड एप्रिलपासून वगैरे किंवा म्हणजे पार मेपासून पेपर 2चे जे बाकीचे विषय आहेत, पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, ते सुरू करावं. आणि ज्यांचं मॅथ्स रिझनिंग चांगलं आहे मग त्यांना सल्ला राहील, किंवा ज्यांचं मॅथ्स रिझनिंग उरकतील 10-15 एप्रिलला, त्यांनी मग सायन्स टेक सुरू करावं पॅरली. कारण की मॅथ्स रिझनिंग 22, 2 कायद्यांचे 3 प्रश्न 25 आणि सायन्स टेकचे 20 मार्क, हे 45 मार्कांचा चंक जो निम्मा आहे ऑलमोस्ट तुमच्या पेपरचा, तर तो डिसाइडिंग ठरणार आहे पेपर 2ला तुम्हाला किती क्रॉस होतात. ते डायरेक्ट 60+, 70+ जात आहे की 60च्या आसपासच खेळत आहे. पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी हे सर्वांसाठी कॉमन, हिस्ट्री म्हणजे हे सर्वजण तेच वाचणार आहे जे प्रिलिम्सला वाचले, ते सर्वांसाठी जनरल असणार आहे. पण मॅथ्स रिझनिंगचे ठरलेल्या गोष्टीत कुणाला तरी जमतच सोडवायला टाईममध्ये, कुणाला तरी जमतच नाही, कुणीतरी सरावच करून जात नाही, कुणीतरी रोज सराव करून जाते. सो तो डायरेक्ट तिथे प्लसमध्ये हिट होणार आहे. आणि तिसरा मुद्दा उरला मग आता, म्हणजे चौथा, कायदे 2, मॅथ्स रिझनिंग आणि सायन्स झाल्यावरती तर तुमचं करंट अफेअर्स. आता खूप जणांनी भाऊ करून घेतलं की सर प्रिलिम्सला तर कंबाईनच्या काहीच मार्क नाही आले, मॅथ्स रिझनिंग करंट अफेअर्सला खूप अवघड होतं, आता आम्ही कशाला करू. तर असं नाही. एकदा
प्रेमात पडलं आणि फसलं म्हणून परत प्रेम करायचंच नसतं, असं तर नसतं ना, असं तर नाही केलं ना आयुष्यात, ठीक आहे ना. तसं एकदा करंटला मार्क नाही आले म्हणून ते सोडून नाही द्यायचं. मेन्सला सोपं करंट आलं तर ज्यांनी अभ्यास केला त्यांना 9-10 मार्क पडतील, 10 पैकी आहे आपल्याला करंट. तर मग बाकीच्यांची तिथं तारांबळ उडून जाईल, अरे यार सोपं आलं होतं ना, आपलं तेच पाठ नाही आहे, 3-4 पण फळं नाहीत आता. सो ते करू नका. तुमचं जे काय करंट अफेअरची प्रिलिम्सपर्यंत स्ट्रॅटेजी राहिली असेल, इयरबुक असेल किंवा परिक्रमा असतील किंवा सिम्प्लिफाईड असतील किंवा व्हॉटेवर तुमचे क्लासेस असतील, बॅचेस असतील, जे तुमचं विकली फॉलोअप शेड्यूल असेल किंवा मित्रमैत्रिणी थ्रू डिस्कशन असेल, ठीक आहे. कंबाईनची मुलं बऱ्यापैकी डिस्कशन थ्रू अभ्यास करतात, तर ते रोज रात्री जे मी म्हटलं करंट अफेअर्स आणि व्होकॅब्युलरी तुमच्या डिस्कशनमध्ये तो मेजर फॅक्टर पाहिजे एप्रिल एंडपर्यंत, इव्हन मे एंडपर्यंत. पण कोणता? व्होकॅब्युलरी आणि करंट अफेअर्स, कारण की तो डिस्कशन थ्रूच एंगेजमेंटने तुमचा लक्षात राहतो. ते एकट्याला बसून वाचायला बोरच होतं, हे मला पण माहिती. सो असं ढोबलमाने प्लॅन करा आणि जून महिन्याच्या आत्ताच काही काळजी करू नका प्लॅनिंग ठरवण्याची, ते निवांत पहा. आत्ता मागाशी थोड्या वेळापूर्वी बोलत तसंच आता पुन्हा एकदा इथे पण तेच आपण पाहणार आहे. काय की तर पेपर 1मध्ये तुमचा कोण किंग मेकर आहे? मी बोलते की व्होकॅब्युलरी. आपण ग्रामरच्या PYQ बॅचमध्ये बोलले, मराठीचे व्होकॅब घेण्याचा आपण ट्राय पण केला, पण ते काय टाईममुळे जमत नाही आहे. बट व्होकॅब्युलरीला जो काय पेपर 1मध्ये म्हणजे 5-5 मार्क सोडले ग्रामरचे दोन्हीकडचे, सॉरी पॅसेजेसचे, तर 45 मार्कांपैकी 15, 18, 20 मार्कांपर्यंत प्रत्येक मराठीत आणि प्रत्येक इंग्लिशमध्ये म्हणजे 15+ तर व्होकॅबच आहे. सो बघा 45 पैकी 15 म्हणजे 1/3 तिथं व्होकॅब, आणि त्याला तुम्ही ग्रामर इतका वेळ जर नाही दिला तर तुम्हाला मार्क नाही जाणार. मराठीला 40+ आणि इंग्लिशला 35+, बिलकुल नाही जाणार तुम्हाला मार्क. कारण की बऱ्याचपैकी विद्यार्थ्यांची मानसिकता अशी असते की व्होकॅब काय लॉजिक लावून सुटते की व्होकॅब मला काय ओळखीचं नाही वाटणार का, व्होकॅबचे शब्द काय मला काय नवीन आहेत का. पण तसं नाही होत पेपरमध्ये. तो जो GS सारखा तुमचा तो ब्रेन वर्क करतो की पाठ केले, माहिती वाचलंय, रिव्हिजन केली, व्होकॅबला सुद्धा तसा न्याय द्या, नाहीतर रिझल्टच्या तुम्ही बाहेर आहात. ट्रस्ट मी, तुम्ही बाहेर आहात जर तुम्ही व्होकॅबचा ॲज अ GS सारखा अभ्यास करत नाही. मी 1000 वेळा एकच वाक्य बोलतो, ट्रीट व्होकॅब्युलरी ॲज अ GS सब्जेक्ट. त्याच्याशिवाय ग्रामरला मार्क येऊच शकत नाहीत. ते 75, 80, 85 ते आउटस्टँडिंग मार्क व्होकॅब शिवाय येऊच शकत नाहीत. प्लस MCQ सॉल्विंग टेक्निक. खूप अभ्यास केला आणि एका तासात पेपरच नाही सोडून झाला, 80 सोडवले. मी तर सांगतोय 85 मार्काचा टार्गेट आणि तुझ्या अटेम्प्टच 80 होईना भाई, म्हणजे केव्हा ताई, तर काय होणार मग तसं. तर ते एका तासातले जे ब्रेन गेम आहे, तर 20-22 मिनिटांमध्ये मराठीचे प्रश्न 45 म्हणतोय मी, पॅसेज नंतर सोडवायचं असतं. मी सांगितले पॅसेज सोडवायला घेतलं की ब्रेन हॅमरेज होतं पार तुमचं, असा हातोडा मारल्यासारखं होईल तुम्हाला पार. सो 45 मराठीचे प्रश्न 20 ते 22 मिनिटात होतातच. फक्त तुम्हाला कीवर्डला गोल करून उत्तरापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. स्वतःचं किती वाचलंय, कोणता क्लास केलाय, त्याचं ज्ञान वाटप तिथं नाही करायचं. थांबाना चेक करून घेतो 4 ऑप्शन जोड्यातले, नाही. एका जोडी लावाने जर उत्तर हिट होते, खाली ऑप्शन येते, तर तुला काहीच गरज नाही भावा तिथं तुझे 2 मिनिटं व्हायला घालवण्याची. सो हे सगळं आपल्या बॅचेसमध्ये आपण घेतले. सो तसं केल्यानंतर माझं सांगणं आहे की व्होकॅबला जर तेवढा न्याय दिला असेल ना, तर व्होकॅबसुद्धा ग्रामरसारखं आठवतो. नामाचे प्रकार, क्रियापदाचे प्रकार, वाक्याचे प्रकार, हे जसं तुम्हाला पाठ आहे ना, आणि मग तुम्ही टिक करता, तसं व्होकॅब माहिती आहे यार, हे ओळखीचं, हे पाठ केले, असा कॉन्फिडन्स असतो ना, तो जो टिक करण्याची मजा असते ना, तर ती नशा आहे. मग तिथं पेपरमध्ये बसल्यावरती कळतं, अरे आपण पाठ केले, वाचले म्हणून आपल्याला हे बरोबर आहे, ते कुणीतरी हे नाही वाचलेलं. आणि हा स्वार्थ नाही आहे, हेच कॉम्पिटिशनचं सत्य आहे. स्पर्धा परीक्षा ही स्पर्धा केल्याशिवाय तुम्ही तरुण जाणारच नाही आहे. कुणीतरी स्पर्धेत मागं राहणार आहे, त्याच्या पुढे तुम्ही राहिलं पाहिजे. तो मागे राहावा अशी अपेक्षा नाही आपली, पण आपण पुढे राहिलं पाहिजे. सो व्होकॅबला GS सारखं ट्रीट करा, मराठीला पण आणि इंग्लिशला पण. त्याच्याशिवाय मार्क नाहीत बाळांनो. इंग्लिशला तर अजून भीतीदायक येतात व्होकॅबलरी, कधी कधी वाचल्याशिवाय मार्क नाहीत. आणि डिस्कशन, मित्रमैत्रिणींचा ग्रुप डिस्कशन, व्होकॅबलरी आणि करंट अफेअर्स, त्याशिवाय त्याला टिकून राहण्यात मजा नाही. संध्याकाळी जेवल्यानंतर जे काय तुमचा 7-7:30, 8चा मेसचा टाईम असेल, 1 तास 9-9:30 पर्यंत, काही जणांचे जर एरिया कम्फर्टेबल सेफ वगैरे असेल तर 10-10:30 पर्यंत सुद्धा तुम्ही ते डिस्कशन करू शकता. आणि कराचं, शकू नका, कराच, ठीक आहे. आणि पॅसेजेस काय उतारे मी इथं मुद्दाम का लिहिलं, बऱ्यापैकी मुलांचा असा कल असतो की PYQची विश्लेषणाची पुस्तकं वाचायची, बॅचेस करायच्या, आणि म्हणजे आपण तुम्ही 90च मार्काचा अभ्यास करताय. आता लक्षात घ्या, पेपर 2 100 मार्कांचा आहे. सगळे टॉपिक करून जातं की नाही, असं म्हणतं का की नाही, काय म्हणता येईल की इतिहास 10 मार्कांना वाचूनच नाही जात, चला अभ्यासच नाही करत. 10 मार्क इतिहासाला जसे आहेत का, तसे 10 मार्क 2 पॅसेजला मिळून आहेत. मग सर पॅसेज काय पाठ करायचे असतात का सर, पॅसेजचं काय करायचं? अरे बाबा, तुला तो 2 मिनिटात 3 मिनिटात पॅसेज सुटतोय की नाही हे रिअल टाईममध्ये चेक कर. लायब्ररीत तुझ्या बसून तिथं पॅसेज वाचायलाच जातात 5 मिनिटं, सोडवायचे काय मग प्रॉब्लेमच तिथे तुमचा. CSAT राज्यसेवेचं ज्यांनी दिले त्यांनी इमॅजिन करून बघा की CSATचा सर्वच नाही केला ना आपण, आपल्याला मग काय म्हणता येईल की पास व्हायचं फक्त 66 मार्क पाडायचं म्हणून. पेपरला बसल्यावर पोरांचं नंतर अशी रिप्लाय होती की सर ते 2 पॅसेज वाचल्यावरती ब्रेन इतका गरम झाला ना, पॅसेज वाचून कॉन्फिडंटच होत नव्हता.
का? कारण की तेवढ्या 2 तासाच्या टाईम झोनमध्ये तिकडे सवयच नव्हती आपल्याला कधी की तेवढं कॉम्प्रिहेन्शन रीड करायचं. रँडम एक थॉट आहे ना त्या प्रत्येक पॅसेजमध्ये. तसं ग्रामर पेपरला सुद्धा दोन्ही पॅसेज जे वेगळ्या थॉटचे आहेत ते पानभर पॅसेज तुम्हाला वाचायचं आहे आणि त्याच्यात मग कॉम्प्रिहेंड करून उत्तर हिट करायचे. तर मराठी 45 प्रश्न सोडवायचे, इंग्लिश 45, इंग्लिशचा पॅसेज आधी सोडवायचा मग मराठीचं. असं का मास्तर, आपली तर मातृभाषा आहे, आपली मराठी राजभाषा आहे, आता आपल्याला दर्जा पण भेटलेला आहे, ठीक आहे, अभिजात भाषेचा. पण नाही, तशा अर्थाने नाही येते. मराठी ग्रामर लवकर सुटतं, कॉन्फिडन्स येतो, आपल्याला मार्क पडले ते, पण पॅसेजला वेळ जातो मराठीच्या पेपरमध्ये, मग ते स्किप करतोय, इंग्लिश सोडवून घेतोय. एकदा कळलं की इंग्लिशला आता होल्ड आलाय किंवा सुटतात तेवढे सोडवलेत तर इंग्लिशचा तर टेम्पो बिल्ड झालाय ना, मग परत तो ब्रेक करून परत मराठीचा पॅसेज आणि परत तो ब्रेक करून परत इंग्लिशचा पॅसेज, हा वेडेपणा ठरेल. म्हणून मराठी 45 प्रश्न पॅसेजला वेळ लागेल म्हणून तो मागे, इंग्लिश 45 प्रश्न, इंग्लिशचा टेम्पो बिल्ड झालाय म्हणून इंग्लिशचा पॅसेज आणि मग मराठीचा पॅसेज. आणि दुसरं म्हणजे इंग्लिशच्या पॅसेजमध्ये 1-2 प्रश्न होकॅपचे असतात जे न वाचता पण सुटतात, हे सर्वजण सांगतात, शिक्षक पण आणि मुलं पण. सो ह्या एकदम बेस्ट नरेटिव्ह आहे. सो पॅसेजला सराव करा. पेपर प्रिंट मारता एसेटचे फक्त 90 मार्कांचा अभ्यास करताय तुम्ही, स्वतःला विचारा, पेपर 2 मध्ये 10 मार्क सोडून जाताल का कधी? करंट अफेअर्स न वाचता जाताल का? पॉलिटीमध्ये 10 मार्कांचं सोडून जाताल का पेपरला? भूगोल 10 मार्कांचं सोडून जाताल का पेपरला? कसं काय तुम्ही 2 उत्तरांचा अभ्यास सोडून जाता, म्हणजे सराव सोडून जाता? त्याच्यावरती लक्ष द्या. आणि पेपर 2 मध्ये मी परत एकदा बोलते, तुमचा जो आहे 55 क्रॉस होणार का, 60 क्रॉस होणार का, 65 क्रॉस होणार का, 70 क्रॉस होणार का, ठीक आहे ना. हे जे झोन बोलतोय मी मार्कांचे, हे ठरवणारे झोन कोणते आहेत, हे टॉपिक्स कोणते आहेत? मॅथ्स, रिजनिंग, सायन्स, टेक, हे 2 RTA RTS कायदा आणि करंट अफेअर्स, हे 55 मार्क होतात. हे तुम्हाला ठरवणार आहेत तुम्ही पेपर 2 ला किती स्टार बनणार आहेत की मग खाली तुम्ही डायरेक्ट, ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला ग्रहण लागणार आहे की तुम्ही डायरेक्ट पौर्णिमा बनणार आहे. सो ते करा. मॅथ्स रिजनिंगला वेळ द्या. ज्या कार्यकर्त्यांना प्रिलिम्सला मॅथ्स रिजनिंगमुळे कमी मार्क आहेत त्यांनी लक्षात ठेवा 15+ मार्क घ्यायचेच आहेत. आणि इव्हन तिथं तर 20 पैकी होतं, इथं 22 पैकी, म्हणजे 15 पण कमी, 17, 18 प्लसच, 18, 19, 20, 21. मी नाही म्हणत 22च पडले तर म्हणजे आनंदच आहे, पण 18, 19, 20, 21 मार्कांशिवाय थांबायचं नाही मॅथ्स रिजनिंग. आणि ते फक्त आणि फक्त मी परत बोलते, सराव सराव सराव. पेपर सोडवणे, प्रश्न सोडवणे, त्याच्याशिवाय भेटत नाहीत ते मार्क, लक्षात घ्यायचं, ठीक आहे. आणि सायन्स टेक्नॉलॉजीला सुद्धा, सायन्स जे प्रिलिम्सला तुम्ही अभ्यास केलाय ते ऑलमोस्ट 12-13 मार्कांनाच आहे. टेक्नॉलॉजी म्हणजे रिमोट सेन्सिंग, GIS, कम्प्युटर आणि एन्व्हायरमेंटचे एन्व्हायरमेंटचं कंटेंट, हे तुम्हाला 7-8 मार्कांना आहे. सो त्याला वेळ द्या. ते कंबाईनच्या प्रिलिम्सला नव्हतं, तुम्ही केलेलं नाही आहे, आधी ते करा. मग तुमच्या मे आणि जून महिन्यामध्ये सायन्स करा. आणि इव्हन ग्रुप सीच्या प्रिला असणाऱ्या पोरांनी तर आता करू पण नका, कारण की मेमध्ये तुम्ही सायन्स ठेवा आणि मग 1 जूनच्या प्रिलिम्ससाठी पण तुम्हाला कामाला येईल आणि प्रिलिम्स झाल्यावर ते वाचून कंटिन्यू मेन्सला पण कामाला येईल ग्रुप बीच्या. सो टेक्नॉलॉजीचा सेक्शन करा 7-8 मार्कांचा, 12-13 मार्कांचा सायन्सचा सेक्शन नंतर रिवायजनला ठेवा मे महिन्यामध्ये. मार्च एप्रिलला त्याला नाही केलं तरी चालेल, पण टेक्नॉलॉजी कराच बोलतोय मी, ठीक आहे, लक्षात घ्या. 2 कायदे पटकन करून घ्या. ज्यांनी मागं ठेवले, ज्यांनी अजून पण कंबाईनचा अभ्यास केलेला नाही, पहिली मेन्स आहे. 2 कायदे, काही नाही, ओरिजिनल बेरेट प्रिंट मारायचा तो मारा, किंवा वाटेवर छोट्या छोट्या अकॅडमीचे बुकलेट भेटतात, ठीक आहे, त्यातल्या त्यात लोकसेवा अकॅडमीचं बुकलेट किंवा मग ज्ञानेश्वर पाटील सरांचं बुकलेट, ते जरा फेमस आहे मुलांमध्ये, बऱ्याचशा डेस्कवरती ते दिसतं. तर तेवढं बुकलेट आणायचं मार्केटमधनं, त्या 2 कायद्यांना वाचून घ्यायचं. यूट्यूबला पडिक आहेत व्हिडिओ, ते 2 छोटेसेच कायदे आहेत, तिकडनं ते समजून घ्यायचे आणि ते कलमं आणि ते काय प्रोव्हिजन्स असेल त्या पाठ करून घ्यायच्या. हे पटकन उरकून घ्यायचं. 2 दिवसाचं काम आहे, एका दिवसात एक कायदा, दुसऱ्या दिवसात एक कायदा, दिवसभर नाही, म्हणजे 3-4 तासांचा. हे शुअर मार्क आहेत 2-3 मार्काचे काय आहेत. आणि करंट अफेअर्सला वेळ द्या. प्रिलिम्सला दगा दिला म्हणून मेन्सला देईलच असं नाही. मी परत बोलतोय, एकदा प्रेम फसलं म्हणून सोडून देता का? परत दुसऱ्या प्रेमात पडता की नाही? तर तसं हे करायचंच, सोडून नाही द्यायचा विषय भाई. आणि ताई तू पण व्याकरण पेपरला परत एकदा मी तेच बोलते सारखं, व्याकरण पेपर कंबाईन मेन्सचा निम्मा भाग आहे व्याकरण पेपर, तुम्ही त्याला हलक्यात कसं काय घेऊ शकता? जबकि पेपर 1ला 80-85 मार्क पडतात आणि पडणं शक्य आहे. पेपर 2ला ते पडूच शकत नाही, हे सत्य आहे, नाहीच पडू शकत. म्हणजे कॉमन टॉल बोलतो मी, असं खपाखपवरनं डायरेक्ट 80-85 मार्क पडले, तिथे 65 क्रॉस करणं, 70 क्रॉस करणं ही जिकिरीची गोष्ट आहे. आणि त्यात पण सायन्स टेक्नॉलॉजी, मॅथ्स रिजनिंग की करंट अफेअर्स हे डिसाइडिंग फॅक्टर्स आहेत. सो पेपर 1वरती जीव ओतल्याशिवाय, मिनिमम 75 म्हणले, टार्गेट तर 85च आहे, पण 70च्या खाली म्हणजे साध्या भाषेत लाज वाटली पाहिजे आपल्याला. जर ग्रुप बीच्या ग्रामरला किंवा ग्रुप सीच्या आणि इव्हन राज्यसेवा पण, म्हणजे ग्रामर पेपर 70च्या खाली जर मार्क पडतात, ट्रस्ट मी आपल्याला वाईट वाटलं पाहिजे.
कारण की आपण हक्काचे मार्क सोडतोय. राज्यसभा मेन्सवाल्यांना तेच सांगतोय, GS4 GS1 GS2 सर नाही भीती वाटते, करायचं सर, सर्वे करू का, पॉलिटी पार्ट 2 राहिले, GS3 अपडेट नाही केला डेटा. अरे दादा ते ग्रामर त्याच्या नादात सोडून, नाही सर ग्रामरचं एवढं काय, होकॅब्युलरी काय, तिथं जाऊन बघू लॉजिक लाव. नाही राजा, असं नाही होत. मार्क नाही येत, मार्कले लांब राहिले, पेपर्स अटेम्प्ट नाही होत. सो 75 मिनिमम 70 तर क्रॉसच. त्यातल्या त्यात बहुतांश मुलांना इंग्लिश अवघड जातं, ते पण टाईम मॅनेजमेंटमुळे. मी 1000 वेळा बोलतोय, ओरिजिनल पेपरच्या बॅचेस करा, माझ्या करा काय दुनियाच्या करा काय, ओरिजिनल 1 ते 50 डिस्कशनच्या बॅचेस करा. आणि त्याच्यामध्ये शिकवण्यापेक्षा MCQ सॉल्विंग टेक्निकवरती आपण भर दिला. मी परत 1000 वेळा म्हणतोय, तुमचा तुम्ही अभ्यास करा, तुम्ही बॅचेस करा, मी तुम्हाला त्याच्यात डिस्टर्ब नाही करत. पण पेपरमध्ये कीवर्ड हिट करून क्वेश्चनमधला उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं आहे, म्हणजे पूर्ण प्रश्नाचं वाक्य न वाचता सुद्धा कधी कधी उत्तर कळतं की अरे हे विचारलंय कशावर प्रश्न, कारण की तेवढा होल्ड असतो आपल्या कंटेंटवरती. सो ते मिनिमम मराठीला 40+ आणि इंग्लिशला 35+. तुमचा तो टाईम मॅनेजमेंटचा झोन ॲडजस्ट झाला तर दोन्हीकडे पण तुम्ही 40 आरामात जात आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे शक्य आहे फक्त आणि फक्त काय म्हणतोय मी, MCQ सॉल्विंग टेक्निकनेच. कारण की 1 तासात ग्रामरचा पेपर, ट्रस्ट मी, सपोज 5000 पोरं समजा ग्रुप बी मेन्सला सपोज म्हणतोय मी, तर 5000 पोरांमध्ये 2500 ते 3000 पोरांचा पेपर अटेम्प्ट होत नाही 100 प्रश्नांचा. हे मी धडधडीत वाक्य बोलतोय इथं. 5000 पोरं जर मेन्सला असतील, म्हणजे राज्यसेवा समजा काय ग्रुप BC समजा काय, ग्रामरचा पेपर देतात ते 2500 ते 3000 पोरांचा 100 प्रश्न सुद्धा अटेम्प्ट होत नाही. हे मी नक्की विथ गॅरंटी बोलतोय. ते तर तिथेच कॉम्पिटिशनमध्ये आउट आहेत. आणि जे 1500 पोरं अटेम्प्ट करत असतील त्याच्यात मग बऱ्याचशा जणांनी पॅसेजचे उत्तर फक्त तुक्के मारलेले असतात, ज्यांनी 100च पूर्ण केले त्यांचं सांगायलो मी. मग तुम्ही विचार करा की 90च मार्क इफेक्टिव्ह सोडवणारे पण काही आहेत, काही जण तर 80 पण अटेम्प्ट करत नाहीत, काही जण तर त्याच्या पण खाली आहेत, आणि तुम्ही कॉन्फिडन्सने 100 अटेम्प्ट करताय. मजा आहे तुमच्या आयुष्यात, तुम्हाला खूप बेस्ट मार्क येणार आहेत. आणि अशी खूप उदाहरणं आहेत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये, ज्यांना मी 1000 वेळेस सांगितलेलं की पेपर 1 सर, पेपर 1 मॅडम, पेपर 1च. ते 22 आणि 23च्या कंबाईनमेंट जेव्हा मिक्स होत्या सगळ्या, तर तेव्हा खूप जण भेटलेले जे आता ग्रुप 22 किंवा 23मधनं STI झालेले आहेत किंवा PSIच्या ग्राउंडला आहेत, त्यांना कायम सांगितलेलं, त्यांनी फॉलो केलं आणि त्यांना रिझल्ट आहेत. मी ते आपल्या वैभव भूमकर सरांचं कायम उदाहरण देतो. त्या माणसाने एवढं फॉलो केलं रिग्रेसली, त्यांच्या 22च्या STIच्या पेपरला त्यांना कमी मार्क आले. इकॉनॉमीचा पेपर अवघड होता, पण पेपर 1ला त्याला 80+ मार्क होते. ते त्या दिवशी लिटरली खूप वाईट अवस्थेत, म्हणजे फार टेन्शनमध्ये रडत वगैरे होते. ठीक आहे, सरांना आता वाईट वाटलं, ठीक आहे सॉरी सर, पण मुलांना सांगणं गरजेचं आहे. पण तरी पण त्यांना म्हटलं नाही सर ठीक आहे, तो पेपर इकॉनॉमीचा अवघड होता, तुम्ही 23च्या मेन्सला पण आहे, इथं तर आता नवीन पॅटर्न आलाय, तुम्हाला ग्रामरला 50 डायरेक्ट 100 मार्कांचं आहे. म्हणजे पेपर 1 तसा असून त्याच्यात करंट अफेअर्स, RTI ITS टेक्नॉलॉजी असून त्यांना 80+ मार्क होते. म्हटलं नाही सर तुमचं ग्रामर खूप चांगले, तुम्ही 23ची मेन्सच करा, राज्यसेवा मेन्सकडे लक्ष देऊ नका. ते राज्यसेवा मेन्सला पण होते 23च्या, नाही तेच केलं आणि तो माणूस आज STI आहे. आता 24ला पण स्कोर आहे, राज्यसेवा मेन्सचा अभ्यास करतात ते. सो मी परत बोलते, कंबाईनला ग्रामरच्या पेपर शिवाय पास होण्याचे खूप चान्सेस कमी आहेत आणि पोरं एक्झॅक्टली उलटं करतात. सो ते करू नका. पुढचा पेपर 2चा मुद्दा, आता हे सगळं आपलं बोलून झाले, आता आपण कन्क्लूड करूया सेशन लवकर. ते जे मेन थ्रस्टचे पॉईंट आहेत ते मी तुम्हाला कन्वे केले ते. सो आउटपुट वाईज प्रायोरिटी मी म्हणतोय की काय पॉलिटी इकॉनॉमीला तुम्हाला मार्क पडणार आहेत ना, 15 पैकी पॉलिटीला 14 पडतील, 15 पडतील, इकॉनॉमीला 15 पैकी 12-13 पडतील. तशा अर्थाने मी म्हणत नाही, हे सर्वांना कॉमन आहे. हे प्रिलिम्सला ज्याला प्रिलिम्सला ज्या पोराला 58, 60, 62, 70, 75 मार्क पडलेत त्याला हे येतच आहे ना रे, प्रूव्ह झालंय ना, तो मेन्सला पण ते करणारच आहे. पण हे मॅथ्स रिजनिंग प्रीपेक्षा मेन्सला थोडं डिफिकल्ट होणार आहे, थोडेसे क्वेश्चनची कॅटेगरी बदलणार आहे. 20चे प्रश्न 22 झालेत. शिवाय हे सायन्स टेक्नॉलॉजी, सायन्स 12 मार्कांचं सगळ्यांनी केले, त्यात प्रिलिम्सला बऱ्याच जणांना अवघड पण गेले. ते टेक्नॉलॉजी नावाचा नवीन फॅक्टर आहे, जो करल तो तरल, कळतंय का? सो जो करल ना तो तरल, तुम्ही करा. 2 कायदे काही जण हे न बघता जात असतील, काहींना तर माहिती पण नसेल 2 कायदे ग्रुप बीच्या मेन्समध्ये. सो ते बघा. आणि करंट अफेअर्स बऱ्याच जणांनी, म्हणजे 90% जनतेने हात सोडून दिले ते की नाही प्रिलिम्सला कंबाईनला लय अवघड आला करंट अफेअर्स, आता आम्ही नसतो करत. असं नसतं होतं. करायचं, रोज डिस्कशन करायचं, मॅथ्स रिजनिंगचा सराव करायचा, करंट अफेअर्स डिस्कशन करायचं, व्होकॅब्युलरी डिस्कशन करायचं. हे 3च तुमचे मित्र पाहिजेत आता, म्हणजे हे 3च प्रकारचे तुमचे मित्र असले पाहिजेत जे तुम्हाला हे करायला मदत करतात. काय? मॅथ्स रिजनिंगचा सराव, व्होकॅब्युलरीचं डिस्कशन आणि याचं करंट अफेअर्सचं डिस्कशन. मला माहिती आहे तुम्हाला हँग होतं, स्टॅग्नेशन होतं. प्रिलिम्सला तुम्हाला करंट अफेअर्समुळे भीती गेलेली आहे, व्होकॅब तुम्हाला स्वतःला वाचायला जीवावर येतं, पण तुम्हाला पास व्हायचं आहे. आणि इमॅजिन करा 5-5 जण सोबत डिस्कशन करताय आणि 5च्या 5 पोरं सलग STI एकत्र झालेत, PSI एकत्र झालेत, ASO एकत्र झालेत. काय लाईफ टाईमचं बॉन्डिंग असेल बाई तुमचं. सो ते इमॅजिन करा. आणि ते खरंच नशा आहे. एकत्र 5-6 जणांनी अभ्यास करून त्यांनी पोस्ट मिळवली. तुमच्या सेलिब्रेशनला काय धिंगाणा करताल तुम्ही, इमॅजिन करा.
म्हणजे लिटरली मला डोळ्यात पाणी येते ते जर समजा असं नजारा कोणी इमॅजिन करत येतं. मी आमच्या 3 मित्रांचा किस्सा पाहिला राज्यसेवेला, कायम सोबत अभ्यासाला तिघांना एकाच रिझल्टमध्ये, दोघांना क्लास 1 आणि एकाला क्लास 2 होते चांगल्यापैकी. त्यांचे जे फोटो, त्यांचे जे डान्स, त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन त्या दिवशीचे काय होते, म्हणजे त्यांना ते झाले त्याचा आनंद आहेच आहे, पण तिघांनी एकत्र करून झालेत ना, ती नशा आहे, खरंच नशा आहे ती. आणि ग्रुप बीला ती खूप कामाची आहे. व्होकॅब्युलरी, मॅथ्स, रिजनिंग आणि करंट अफेअर्स ह्या नशा पत्करल्याशिवाय होत नाही डिस्कशनच्या नशा. बाकीच्या नशा सोडून द्या, आमरस पोहायला जाणं, हिंडायला जाणं, हे टाईमपास करणं, MPSCवरती टीका करणं, टेलिग्रामच्या ॲडमिनला नावं ठेवणं, चहावरती टाईमपास करणं, हे नंतर आहे आयुष्यात, किंवा नंतर हेच करायच्या वेळेला आयुष्यात, जर आता हे नाही केलं तर. सो मॅथ्स रिजनिंग करा, कृपया करून सांगतोय, हात जोडतो खरं तर हवं तर. मॅथ्स रिजनिंग करा, व्होकॅब्युलरीचं डिस्कशन करा. बोर होतं, कंटाळा होतो, मान्य. एकदा कोणत्या बॅचेस करायच्या तर करून घ्या, कंटेंट कन्झ्युम करून घ्या, 2-3 मित्रांनी सोबत, मग जे काही कॉमन सोर्स वापरलाय डिस्कशन करा राजांनो. संध्याकाळी 6-7 नंतर जो टाईमपास करता ना, डबा खायच्या आधी डबा खाऊन झाल्यावरती डिस्कशन करा. पाहिजे तर 2-4 महिने आईबापासोबत कमी बोला फोनवर, बायकोसोबत कमी बोला, नवऱ्यासोबत कमी बोला, तुमची प्रिय सखी किंवा सखा असेल त्यांच्यासोबत कमी बोला, किंवा सखा आणि सखी मेन्सला असतील तर सखा सखी बसून भांडू नका. अभ्यास करा, डिस्कशन करा, अभ्यासाचं डिस्कशन करा, आयुष्याचं नाही. पोराला कोणत्या शाळेत घालायचं हे नका डिस्कस करू, आधी तुम्हाला मार्क किती पडतील ते डिस्कस करा. ठीक आहे. सो तेच वेळ देतो तेवढा, ते थॉट्स तेवढे कन्वे करतो तेवढे कामाचे आहेत. आणि पोरं हलक्यात घेतात ना, म्हणून निकाल उडतात. आणि परत मग हायचं आयोगाला नावं, क्लासवाल्यांना नावं, टेलिग्रामवाल्यांना नावं, हे इथंच आहेत. आयोगाचं काम आयुष्यभर चालू राहणार आहे, क्लासवाले कायम कमवत राहणार आहेत, टेलिग्राम ॲडमिनचं कायम चॅनल चालू राहणार आहे. तुमचा निकाल उडवला तर तुम्ही बाहेर आहे, हे स्ट्रिक्टली लक्षात घ्यायचं. सो हे सर्वांना कॉमन टू विषय आहेत. मी म्हटले पुन्हा एकदा, ग्रुप सीच्या प्रीवाल्या पोरं हे मेमध्ये सुरू करतीलच. कंबाईन ग्रुप बीवरती, मेन्सवरती फोकस करणाऱ्या पोरांनी पण हे मेमध्ये सुरू करा. जर प्रिलिम्स नसलेला देणार ग्रुप सीची तर जूनमध्ये का करीना, पण ॲटलिस्ट मेमध्ये सुरू करा. पण हे मात्र एप्रिल आणि मेमध्ये तुमचं झालंच पाहिजे. म्हणजे आता सुरू पण करा, पण एप्रिलच्या एंडला हे तुमचं ऑलमोस्ट झालं पाहिजे. करंट अफेअर्स संपत नाही कधी, पण ॲटलिस्ट मागचं सगळं साचलेलं तर वाचून घ्या. याच्यापेक्षा वेगळं आता मला काय सांगायला नाही. आणि मग आता हे मार्च, एप्रिल, मे, जून पुन्हा एकदा तेच आपण कन्क्लूड करू. जो पोरगा ग्रुप बी राज्यसेवेच्या मेन्सला आहे पण कंबाईनला पण स्कोर आहे, त्याने घाबरायचं नाही. ठीक आहे. आता त्याने जर राज्यसेवा मेन्स कुर्बान केली असेल, नाही सर होत नाही, पहिल्यांदाच असेल, आता हात काढून दिलेत, ते तिकडे आपले GS4च्या रिव्हिजन बॅच, GS2च्या रिव्हिजन बॅच, GS3ची पण ऑनलाईन रिव्हिजन बॅच असेल, ते सगळं आपण सोपं करून दिलेलंच आहे. ॲटलिस्ट तेवढं तरी करून जावं. जर मेन्सला आहात तर, नाही अभ्यास झाला ना, म्हणजे मला पैसे द्या म्हणून नाही, पण ॲटलिस्ट तेवढं करून मेन्सला कॉन्फिडेंटली तरी अपिअर होतात, क्वेश्चन सॉल्विंग थ्रू रिव्हिजन करून, की हा सर चांगले बऱ्यापैकी मार्क तरी आले. सो त्यांनी एप्रिल एंडपर्यंत ग्रुप राज्यसेवा मेन्सच करा. त्याच्यातला पेपर 1 ग्रामरचा ग्रुप बीचा तुमचा पूर्ण होतोय. मग डायरेक्ट मेपासून तुम्ही पेपर 2ला सुरू करू शकता. तुम्ही नका मॅथ्स, रिजनिंग, सायन्स टेक वगैरे करत बसू. बिंदास राज्यसेवेचा अभ्यास करा. जे रिपीटेड कॅन्डिडेट आहेत त्यांनी राज्यसेवा मेन्सचाच अभ्यास करा. आणि जे पूर्ण हे आहेत पूर्ण वेळ ग्रुप बी मेन्स करणार आहेत तर त्यांनी मात्र मग ग्रामरच चालू ठेवायचं, मी बोलले एप्रिलपर्यंत. आणि मिड एप्रिलपासून कुठेतरी मॅथ्स, रिजनिंग आणि सायन्स टेकला, त्यातले पण टेक्नॉलॉजीला वेळ द्यायचा आहे. जे ग्रुप सी प्रिलिम्स सोबत ग्रुप बी मेन्स करतात त्यांनी पण मी सांगितलं की एप्रिल एंडपर्यंत ग्रामर करा. एप्रिल एंडच्या नंतर थोडं ग्रामर कमी करा, म्हणजे कमीच करा. इव्हन मी बोलेल मेमध्ये ग्रामर करू पण नका. ग्रुप सीचा प्रीचाच अभ्यास करा. त्यातल्या त्यात हुकॅप मात्र चालू ठेवा. डिस्कशन कंटाळा येणार नाही, बोर होणार नाही म्हणून हुकॅबलरी चालू ठेवा. ग्रामर बंद करा मे महिन्यामध्ये हवं तर. ठीक आहे. म्हणजे 10-15 मे नंतर ते इंडिव्हिज्युअल ठरतं. आणि मग मेमध्ये मग पुन्हा एकदा पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, मॅथ्स, रिजनिंगचा सराव तो वाढवा. 1 जूनला तुमची ग्रुप सी प्रिलिम देताल, 2 जूनला किंवा 2-3 जूनला थोडं ब्रेक घेऊन परत एकदा फायनल स्ट्रॅटेजी करा. तेव्हा जूनमध्ये आपण पुन्हा एकदा व्हिडिओ करूच. ठीक आहे. एप्रिल मे मध्ये आता तुमचा प्लॅन करा. म्हणजे कंबाईन ग्रुप बीची स्ट्रॅटेजी आता जास्त डिस्कस नाही होणार आपल्या माध्यमातून. टेलिग्रामवरती मेसेजेस, ऑडिओ सेशन्स वगैरे पाहू आपण, पण व्हिडिओ हाच वन स्टॉप व्हिडिओ आहे. कारण की ह्याच्या पलीकडे मला तुम्हाला ज्ञान वाटायला काहीच नाही की पेपर 1 मध्ये काय महत्त्वाचं, पेपर 2 मध्ये काय महत्त्वाचं. पेपर 1च का महत्त्वाचा, डिस्कशन का महत्त्वाचं, मित्रमैत्रिणी कसे पाहिजेत, प्रेम, सखा, सखी, नवरा, बायको, आई बाप हे किती महत्त्वाचे पाहिजेत, हे आणि आमरस किती महत्त्वाचा पाहिजे, उसाचा रस किती महत्त्वाचा पाहिजे, हे सगळं ठरवा आता तुम्ही. ठीक आहे. सो ते सांगणं राहील. आणि मग जूनमध्ये शेवटच्या 25-30 दिवसांचा प्लॅन आपण जूनमध्ये बिंदास एक व्हिडिओ करणार आहोत. आणि हवं तर जून महिन्यामध्ये पुन्हा जसं आता राज्यसेवा मेन्सला टार्गेटेड काही विषय किंवा काही म्हणजे इनिशिएटिव्ह किंवा व्हिडिओ ॲटलिस्ट गायडन्स सुरू आहे तर ते जूनमध्ये आपण करू. पण तोपर्यंत आता हाच व्हिडिओ आहे जो तुम्हाला मी फॉलोअप कायम देत राहील. म्हणजे हा व्हिडिओ मी एप्रिलमध्ये फॉरवर्ड केला काय, तुम्हाला मेमध्ये केला काय, किंवा तुम्ही पाहिलं काय, ते 100 दिवस हे फक्त गायब होईल या व्हिडिओतनं. जे बोलायची बेसिक आयडिया आहे ती कायम कॉमनच राहील. सो दॅट्स इट. आय थिंक मला हव्या तेवढ्या शक्य गोष्टी मी सांगितल्या ते महत्त्वाच्या. व्याकरण आणि GS पेपरचा बॅलन्स व्यवस्थित करा. 100 दिवसांचं डिव्हिजन 40 म्हणजे मार्चचे 10 प्लस एप्रिलचे 30, 40 दिवस असं करा. आणि मे आणि जूनचा पहिला थोडाफार आठवडा हे 40 दिवस आणि मग जूनचे शेवटचे 20 दिवस असा करा. खूप फायदा होईल. ट्रस्ट मी, ही एकदम बेस्ट स्ट्रॅटेजी आहे.
त्याच्यात मग कुठे कुणी काय करायचं, राज्यसेवा मेन्सवाल्यांनी काय, ग्रुप बी फक्त मेन्सवाल्यांनी काय, ग्रुप सी प्रिलिम्सवाल्यांनी काय, हे कन्वेकल आहे. आणि आता हे नका विचारू सर, ते नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची जाहिरात आली आज, तर त्याचं काय, तर ते कृपया करून तो वेगळा विषय ठेवावा. ह्या ग्रुप बी मेन्समध्ये तो मिक्स नाही करावा, ते आपण वेगळ्याने नंतर बोलूच इव्हेंच्युअली. सो व्याकरण पेपर, GS पेपरचा बॅलन्स खूप चांगल्याने करा. ठीक आहे, जसं आपण म्हणतो ना, नवरा आणि बायको ही संसाराची 2 चाके आहेत, एक चाक जर बिघडले तर काय होईल बरे, तसं व्याकरण पेपर आणि GS पेपर ही तुमच्या ग्रुप बी मेन्सची 2 चाके आहेत. संसार तुमचा चांगला सुखाचा चालवा. व्होकॅब्युलरी आणि मॅसेजनी मुद्दाम इथं वरती लिहून दिले, त्याच्यानुसार तुमची मार्कांची प्रायोरिटी ठरणार आहे. हे काय माझ्या नावाचं आणणे आली, सॉरी सर, सॉरी जयदीप सर, तुमच्या चेहऱ्यावरती आम्ही काहीतरी लिहिलं होतं. हां, रीडिंग आणि MCQ सॉल्विंग ह्याच्यात प्रायोरिटी ठरवा. ओरिजिनल ए सेटचे पेपर ग्रामरचे सोडवा. पेपर 2चे पण ओरिजिनल पेपर ॲटलिस्ट 20, 21, 22, 23चे सोडवा. त्या अजेंडा सेटिंग जे आपण प्रिलिम्सला गेलं तर ते मेन्सच्या पेपरचं पण करा. आणि पेपर 1ला 85 प्लस मिनिमम 70 क्रॉस करायचे, हे तर फिक्स आहे. पेपर 2ला 75 प्लस मिनिमम 60 क्रॉस करायचे, हे तर फिक्स आहे. सो दॅट्स इट. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. मे एंडपर्यंत हाच व्हिडिओ तुम्हाला व्हॅलिड राहील, रॅशनल राहील. कधीही येऊन ऐकू शकता. फक्त 100 दिवस गायब होईल, म्हणजे त्याच्यातलं थीम, पण बाकीची थीम कॉमन आहे. जूनमध्ये पुन्हा एकदा ग्रुप बी वाल्यांसाठी डेडिकेटेड खूप साऱ्या गोष्टी करण्याची आहे प्रयोजित, तेव्हा आपण बोलूया, भेटूया. ऑल द बेस्ट. खूप छान अभ्यास करा. थँक्यू.